हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर सगळ्यांनाच आवडणारा रव्याचा केक बनवणार आहोत. यासाठी मी फक्त रवा वापरलेला आहे, अजिबात मैद्याचा वापर केलेला नाहीये. चला तर मग बघूया हा केक मी कसा बनवला आहे. इथे मी 2 कप इतका रवा, 1 कप साखर, 1 कप दही, अर्धा कप तेल, 1 कप दूध, व्हॅनिला एसेन्स, मीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर इतकं साहित्य वापरलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये दही, साखर आणि तेल छानपैकी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं इमल्सिफिकेशन करायचं आहे, म्हणजे छान एकजीव करून दही, साखर, तेल एकत्र झालं पाहिजे. मग थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 2 कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा वापरायचा नाही. जर जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि बारीक रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची काहीच आवश्यकता लागणार नाही. आता मी 1 कप इतकं दूध घालून तेही घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे. दूध घातल्यावर तुम्हाला मिश्रण थोडंसं पातळ वाटेल तर घाबरून जायचं नाही. आपण हे अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 45 मिनिट आणि कमीत कमी 15 मिनिट असं तुम्ही टाइम जसं तुमच्याकडे असेल तेवढा वेळ सेट व्हायला ठेवून द्यायचं. जेवढा वेळ आपण सेट व्हायला ठेवू तेवढा वेळ रवा दूध सगळं शोषून घेतो आणि घट्ट होतो. इथे मी अर्धा तास रवा सेट व्हायला ठेवलाय. तोपर्यंत मी काय केलं, जे केक बनवणार आहे, जी भांडी घेतलेली आहेत त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपर लावून घेतल्यामुळे केक डिमोल्ड करायला सोपं जातं. अर्धा तास ठेवल्यामुळे रव्याने पूर्णपणे दूध शोषून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे. आता मी व्हॅनिला इसेन्स घालून तोही छान मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 टीस्पून म्हणजे 2 चमचे इतकं बेकिंग पावडर आणि 1 चमचा इतका बेकिंग सोडा घालून तोही छान कट अँड फोल्ड मेथडनी मिक्स करून घेणार आहे. आणि मग आपण केकला मोल्डमध्ये शिफ्ट करून घेणार आहोत. त्याचबरोबर एका साईडला मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे प्रीहीट होण्यासाठी. त्याचं मी गॅसकेट आणि शिटी काढून घेतलेली आहे. कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला कुकरला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि ओव्हन सुद्धा 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे 180 डिग्री सेल्सिअसवर. साईड बाय साईड मी तेही करून घेणार आहे, तुम्ही पण करून ठेवा. प्रीहीट केल्यामुळे केक छान फुलतो. आता मी इथे 1 कप दूध घातल्यानंतर सुद्धा थोडंसं 2 चमचे इतकं दूध घातलेलं आहे. आता हे वरचं 2 चमचे दूध हे तुमचं रवा किती दूध शोषतं याच्यावर डिपेंड आहे. काही वेळी हे घालायची सुद्धा काही गरज नाही. आता आपण हे सगळं मिश्रण एका केकच्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्यामध्ये घालून घेणार आहे. केकसाठी ओव्हन सुद्धा प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता मी भांड्यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते घालून घेणार आहे आणि बेक करायला ठेवून देणार आहे. दोन्हीही केक मी 40 मिनिटं बेक करून घेतलेले आहेत. ओव्हन मधला केक 180 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिट आणि गॅसवरचा कुकर मधला केक सुद्धा 40 मिनिट ठेवलेला आहे. पण माझ्या केकच्या नुसार मी काय सांगते, जो ओव्हन मधला केक आहे त्याला 40 मिनिटं इतका टाइम एकदम बरोबर आहे. पण जो कुकर मध्ये मी केक केलेला होता तो भांड सुद्धा छोटं होतं, तर याला
5 मिनिटं कमी बेक केला तर तो आणखीनच जास्त छान झाला असता. आता जो कुकर मधला केक आहे तो थोडा जास्त ब्राऊन झालेला आहे, पण खायला सुद्धा टेस्टीच लागत आहे आणि मऊ सुद्धा आहे. म्हणजे एकदम कडक झालेला नाही, पण 5 मिनिटं अजून कमी बेक केला असता त्याला तर तो अजून सॉफ्ट झाला असता. जर तुम्ही कुकरमध्ये बनवणार असाल तर 30 ते 35 मिनिटांमध्येच कुकरमध्ये केक शिजून जातो आणि मायक्रोवेव्ह मध्ये बनवत असाल तर हा भांड सुद्धा मोठं होतं, तर परफेक्टली त्याला 40 मिनिटं इतका वेळ झालेला आहे. मी जे साहित्य घेतलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की देईन. हे सेम प्रमाण वापरून तुम्ही असाच स्पॉन्ज केक रव्याचा घरी बनवू शकता आणि एकदमच सॉफ्ट बनतो आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो. दुकानातल्या भेसळयुक्त केक खाण्यापेक्षा हा घरातला हेल्दी केक कधीही छान, चवीलाही छान आणि सेहतसाठी सुद्धा छान. तर तुम्ही सुद्धा हा केक एकदा नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत.